लातूर शहरातील क्रीडा संकुलन परिसरामध्ये खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची एक पाईपलाईन आणि नळ देण्यात आलाय। त्यासोबतच एक स्टीलचा ग्लास देखील ठेवण्यात आला असून या नळाची तोटी खराब झाल्यामुळे दिवसातून लाखो लिटर पाणी वाया जात असून याकडे संबंधित प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले। आधीच पाऊस न पडल्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची भीती व्यक्त होत असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जाणार पाणी वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे। तर याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूरच्या क्रीडा संकुलामध्ये दररोज हजारो लिटर पाणी जे आहे ते चक्क वाया जाते, कारण या ठिकाणची पाईपलाईन आणि या ठिकाणची जी नळाची तोटी आहे ती खराब झाल्यामुळं दररोज लाखो लिटर पाणी जे आहे ते संपूर्णपणे वाया जाते। हे पाणी जे आहे ते पिण्याचं शुद्ध पाणी आहे आणि हे पाणी वाया जात असल्यामुळं कुठं ना कुठं या तोटीची दुरुस्ती करण्याची मागणी जी आहे ते नागरिक करतायत। या ठिकाणी आपण पाहू शकतो लातूरच्या क्रीडा संकुलामध्ये इथे येणाऱ्या खेळाडूंसाठी जे आहे ते पाण्याची व्यवस्था डायरेक्ट नळाद्वारे करण्यात आलेली आहे। आणि जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणचा ग्लास जर पाहायला गेलं तर तो ग्लास देखील पूर्णपणे खराब झालेला असून या ठिकाणी नळाची ही तोटी मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या तोटीद्वारे जो पाणी जे आहे ते 24 तास या ठिकाणी गळताना आपल्याला पाहायला मिळतं। ही तोटी जी आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे आणि या तोटीमधून पाणी जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी अशा पद्धतीने वाया जातं आणि दिवसभरामध्ये जर पाहायला गेलं तर ही तोटी जी आहे ती अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी राहिलेली आहे। त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून दररोज दिवसाला हजारो लिटर पाणी जे आहे ते पिण्याचं शुद्ध पाणी जे आहे ते चक्क वाया जाते आणि त्यामुळे कुठं ना कुठं येत्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर एकतर पाऊस काळ नसल्यामुळं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर परिस्थिती या ठिकाणी गंभीर बनलेली आहे। एकीकडं मांजरा धरणातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे मांजरा धरणातलं पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले। हजारो लिटर पाण्याची नासाडी जर दररोज होत असेल आणि येत्या काळात जर पाऊस नाही पडला तर पिण्याच्या पाण्याची चिंता जी आहे ते मोठ्या प्रमाणात लातूरकरांना लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे पाणी वाया जात आहे। त्यामुळे कुठं ना कुठं या संबंधित विभागानं या पाईपची किंवा या नळाची दुरुस्ती करून वाहतं जे पाणी आहे ते हजारो लिटर वाया जाणारे जे पाणी आहे ते वाचवणं कुठंतरी गरजेचं बनलंय। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.